प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात हजारो हेक्टर जंगलांचं क्षेत्र वणव्याच्या कावेत दिसून येतं। त्यामुळे वातावरण प्रदूषित होतं, संपूर्ण सजीव सृष्टीवर परिणाम होत आहे। अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा असून ती वणव्यांपासून वाचावी यासाठी प्रादेशिक वन विभाग दक्ष झालेलं दिसून येतंय। वणवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत, तर जंगलात आग लावणाऱ्यांवर आता ड्रोनची नजर ठेवण्यात येणार आहे। अकोले प्रादेशिक वन विभागाच्या अंतर्गत 8000 हेक्टर क्षेत्र येत आहे। जंगलाला अचानक आग लागल्यास रोपवनाचे संवर्धन व्हावं, तसेच वन्य प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्ष्यांची अंडी यांचं आगीपासून संरक्षण व्हावं म्हणून गर्दनी, कुंभेफळ, धामणगाव, आवारी, आभोळ, रुभोडी, वाशेरे, ढगेवाडी, लिंगदेव, लहित, मन्याळे या वन्य क्षेत्रातील रोपवनांभोवती जाळपट्टे केले आहेत। तर जंगलांना वणवा लागला तर हवेतील ऑक्सिजनवर परिणाम होतो। त्याचप्रमाणे शेतकरी वर्गासह त्याची झळ मोठ्या प्रमाणावर सोसावी लागते। वणव्यांमुळे त्या ठिकाणी प्राणी सैरभैर होतात, असंख्य कीटक मारले जातात, परिणामी परागीभवनाची प्रक्रिया थांबते। त्यामुळे वणवे टाळून वनांचं संवर्धन व जनजागृती चळवळ उभी राहणं आवश्यक आहे। जागतिक तापमान वाढीसारख्या भस्मासुरास वेळेतच अशा जनजागृतीमुळे रोखलं जाऊ शकतं। त्यासाठी अकोले प्रादेशिक वन विभागाने सूचना जारी केल्या असून वणवा लावल्यास भारतीय वन अधिनियम 1927 नुसार 2 वर्ष कारावास व 5000 रुपये दंड होईल। अकोले वन विभाग वणव्यासारख्या भयंकर घटनेला आळा घालण्यासाठी यावर्षी आग लावणाऱ्या व्यक्तीची जो कुणी माहिती देईल त्यास बक्षीस देण्यात येईल व नाव सांगणाऱ्या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीला वणव्यापासून सुरक्षिततेबाबत अवगत केलं असून रात्री गस्ती दरम्यान ग्रामस्थांना फिरत्या लाऊडस्पीकरच्या वाहनातून सूचना गावोगावी फिरून देण्यात येते। तसेच आग पथके तैनात केल्याचं अकोले प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी सांगितलंय। जंगलात आग लावणाऱ्यांवर ड्रोनची नजर ठेवण्यात येणार आहे। तसेच वणवा व्यवस्थापनांमध्ये स्थानिक ग्रामपंचायतींचा सहभाग घेण्यात आलाय। वन जंगलाच्या सभोवताली राहणारे शेतकरी व गावे, वाड्या, वस्त्या या ठिकाणी भेट देऊन खाजगी जमिनीच्या बांधावर आग पेटवणाऱ्या वन विभागाच्या जंगलांमध्ये ही आग लावणार नाही म्हणून काळजी घ्यावी असं आवाहन प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी केलंय। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते, अकोले।